कधी विचार केलाय का की या अथांग पसरलेल्या ब्रह्मांडाच्या नकाशावर आपलं नेमकं ठिकाण कुठे असेल? चला तर मग आज एका अशाच अविश्वसनीय प्रवासाला निघूया, ताऱ्यांच्या महासागरापासून ते थेट आपल्या घरापर्यंत. आणि या प्रवासाची सुरुवात करूया या एका थक्क करणाऱ्या फोटोने. हा फोटो बघितल्यावर एकच प्रश्न मनात येतो, प्रकाशाच्या या अगणित बेटांमध्ये आपलं स्थान नेमकं कुठे आहे? आता ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला आधी या सगळ्याचा आवाका म्हणजे याची व्याप्ती समजून घ्यावी लागेल. आणि त्यासाठी आपल्याला एकदम सुरुवातीला जावं लागेल. थेट विश्वापासून सुरुवात करूया. विश्व म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हीच ती अंतिम सीमा आहे. एक असा अथांग न संपणारा विस्तार जिथे आपल्याला माहीत असलेलं आणि माहीत नसलेलं सुद्धा सगळं काही सामावलेलं आहे. आणि हे विशाळ विश्व कशाने भरलंय? तर ते भरलंय आकाशगंगांनी, ताऱ्यांच्या अवाढ्य चमचमणाऱ्या शहरांनी. आणि जसं इथे दिसतंय, प्रत्येक शहराचं म्हणजे प्रत्येक आकाशगंगेचं रूप वेगळं आहे, आकार वेगळा आहे. काही चक्राकार, काही लंबवर्तुळाकार, तर काही तर अगदीच अनियमित. चला आता या ताऱ्यांच्या वैश्विक महासागरातून थोडं जवळ येऊया आणि आपल्या स्वतःच्या ताऱ्यांच्या बेटाचा शोध घेऊया. आपलं घर, आपली आकाशगंगा. आकाशगंगा म्हणजे काय? तर हे जणू काही तारे, वायू आणि धुळीचं एक प्रचंड गजबजलेलं महानगर आहे. आणि ह्या सगळ्यांना एकत्र कोणी धरून ठेवलंय? तर ते म्हणजे गुरुत्वाकर्षण. ह्याच शक्तीने हे सगळं एकत्र बांधलेलं आहे. आता इथे बघा, डावीकडे जी दिसतेय ती आहे आपली आकाशगंगा, आपलं घर. आपण तिला मंदाकिनी असंही म्हणतो. आणि उजवीकडे आहे आपली सगळ्यात जवळची मोठी शेजारीण देवयानी, जिला अँड्रोमेडा गॅलेक्सी म्हणून ओळखलं जातं. ओके, तर आता आपण आपल्या मंदाकिनीमध्ये आहोत. चला याच्या एका विशिष्ट सर्पिलाकार बाजूला आणखी जवळ जाऊया आणि आपला अगदी नेमका पत्ता शोधूया, आपली सूर्यमाला. सूर्यमाला म्हणजे एक प्रकारचं कुटुंबच आहे. यात कोण कोण आहे? तर एक सूर्य आहे, ग्रह आहेत, छोटे मोठे लघुग्रह, धूमकेतू आणि उल्का. हे सगळे मिळून एका मध्यवर्ती प्रचंड मोठ्या ताऱ्याभोवती फिरत असतात. आणि तो मध्यवर्ती तारा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपला सूर्य आहे, आपल्या संपूर्ण सूर्यमालेचा ऊर्जा स्रोत. आणि याची शक्ती किती असेल याचा अंदाज घ्यायचा आहे तर फक्त त्याच्या पृष्ठभागाचं तापमान बघा, तब्बल 6000 अंश सेल्सिअस. विचार करा, पृथ्वीवरची कोणतीही भट्टी याच्या जवळपासही पोहोचू शकत नाही. आणि त्याचा आकार तर अक्षरशः आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. हे असं आहे की आपल्या पृथ्वीसारखे तब्बल 13 लाख ग्रह या एका सूर्यामध्ये सहज मावतील. केवढा प्रचंड असेल हा! चला आता सूर्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती फिरणाऱ्या या कुटुंबातल्या सदस्यांची म्हणजे ग्रहांची एक छोटीशी सफर करूया. सुरुवात करूया बुधापासून. हा आहे सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात वेगवान ग्रह. सूर्याभोवती अक्षरशः धावत असतो हा. पण गंमत म्हणजे इथे दिवसा प्रचंड गरमी आणि रात्री तितकीच गोठवणारी थंडी असते. बुधानंतर नंबर लागतो शुक्राचा. रात्रीच्या आकाशात हा अगदी तेजस्वी दिसतो, पण प्रत्यक्षात हे एक जळजळीत जग आहे. त्याच्या दाट वातावरणामुळे उष्णता आतमध्येच अडकून राहते आणि म्हणूनच हा सूर्यमालेतला सगळ्यात उष्ण ग्रह आहे. आणि मग येतं आपलं घर, आपली पृथ्वी. या अफाट विश्वातलं एकमेव ज्ञात ठिकाण जिथे जीवन आहे, पाणी आहे आणि आपण आहोत. पृथ्वीचा शेजारी म्हणजे मंगळ. याला लाल ग्रह का म्हणतात हे फोटो बघून लगेच कळतं. कारण इथली माती लोहाने समृद्ध आहे, ज्यामुळे तिला हा वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग मिळाला आहे. आता आपण येतोय सूर्यमालेच्या दादाकडे म्हणजे गुरुग्रहाकडे. हा एक प्रचंड मोठा वायूचा गोळा आहे. इतका मोठा की सूर्यमालेतले बाकी सगळे ग्रह जरी एकत्र केले ना तरी ते गुरुच्या पुढे लहानच ठरतील. हा आहे शनी, आपल्या सुंदर डोळ्यात भरणाऱ्या कड्यांसाठी प्रसिद्ध. पण शनीबद्दलची एक सगळ्यात भारी गोष्ट माहितीये, याची घनता इतकी कमी आहे की जर समजा एक खूप मोठा समुद्र असता तर शनी त्यावर चक्क तरंगला असता. आता आपण पोहोचलो आहे बाह्य सूर्यमालेत. हा आहे युरेनस, एक बर्फाचा महाकाय ग्रह. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्या अक्षावर चक्क आडवा होऊन फिरतो, जणू काही घरंगळत चाललाय. आणि आपल्या ग्रहांच्या सफरीचा शेवटचा थांबा आहे नेपच्यून. आपल्या सूर्यमालेच्या अगदी सीमेवर असलेले हे एक थंड, निळं आणि प्रचंड वादळी वाऱ्यांचं जग आहे. पण थांबा, सूर्यमालेत फक्त सूर्य आणि ग्रहच नाहीत. इथे अजूनही काही भटके प्रवासी आहेत जे सूर्याभोवती सतत फिरत असतात. चला त्यांचीही ओळख करून घेऊया.
यात येतात धूमकेतू. हे म्हणजे बर्फ आणि धुळीचे मोठे गोळे आहेत, जे सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत राहतात. आता त्यांना एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो यावरून त्यांचे प्रकार ठरतात. काहींना 200 वर्षांपेक्षा कमी वेळ लागतो, तर काहींना 200 वर्षांपेक्षाही जास्त. आणि कधीकधी उल्का नावाचे छोटे मोठे खडक आपल्या पृथ्वीच्या वातावरणात घुसतात. बहुतेक तर हवेतच जळून जातात, ज्याला आपण तारा तुटणं म्हणतो. पण काही मोठे तुकडे मात्र थेट जमिनीवर आदळतात आणि मग त्यांच्या आघाताचा असा अविस्मसनीय पुरावा मागे उरतो, जसं की आपल्या महाराष्ट्रातील हे लोणार सरोवर. तर हा सगळा वैश्विक प्रवास केल्यानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. या ब्रह्मांडाचा अफाटपणा जाणून घेतल्यावर आपलं जग अगदीच लहान, क्षुल्लक वाटतं, की मग हे संपूर्ण विश्वच आपलं एक मोठं घर आहे असं वाटायला लागतं? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?